सुरेश धारा काढल्या का रे? हा, दारा काढल्या आणि किटल्या पण गोट्यात ठेवल्या. बर बर, ते वैरण टाकायचा थोड्या वेळाने. चालेल की. काका ही एसटी कुठून आली? ही मुंबईवरून गाडी आली. मुंबईवरून आली. आई मी आलो ग स्टँडला जाऊन. किती चक्रा मारल्या सकाळपासून, सारखं स्टँडला जाऊन येतेस. कोण येणार आहे का शिवा? अगं आई मी काम असल्याशिवाय जातो का? अरे बाबा एकटे शेतात गेले सकाळी. बरं ही शेवटची चक्कर, पुन्हा नाही जाणार. तू काय ऐकणार नाहीस? गुरांना वैरण आणायचंय, सगळे कामं करायचेत. हो आई, ही शेवटची एसटी. मी आलोच जाऊन. काय शिवा भाऊ, सकाळपासून चक्र आणते स्टँडला. कोणी पाहुणे येणार आहेत का? होय रे, काय रे आनंदा, आज कोणी पाहुणा आलेत का मागच्या एसटीने? नाही शिवा भाऊ, सकाळपासून तर मी स्टँडलाच आहे. नाही ते अण्णासाहेबांचं पाहुणं येणार होतं ना, म्हणून विचारलं. ते तर दुपारीच गेले शिवा भाऊ. म्हणजे यंदा पाहुणं एसटीने नव स्वतःच्या कारने आलेत. काय सांगतोस काय? हो, तिघ चौघ जण होती कार मध्ये. बर चल जातो मी. लवकर लवकर आवरा, पाणी सोडायचंय संध्याकाळी. तेजू 6 महिने झालं आपण भेटलेलो ना. हो ना शिवा, मलाही तुझ्याशी रोज भेटावंसं वाटतं. तुझी आठवण आली ना की वेळ लागल्यासारखं होतं. वेळ लागेल मला शिवा. तेजू तू फोन का नाही ठेवत सोबत? बाबांकडे आग्रह धरलाय मी, नवीन फोन देतो म्हणाले. शिवा, सर्वात आधी मी तुलाच फोन करेल. नंबर देऊन ठेव तुझा मला. पण तेजू
गावाकडे तर रेंजचा प्रॉब्लेम असतो ना. हो का? मग तुम्हाला मुंबईला येऊन भेटत जा ना. तुझं म्हणणं बरोबर आहे तेजू, पण पण काय? अगं म्हणजे शेतातली कामं, आता घरी म्हशी आहेत, त्यांचे दूध काढावं लागतं, डेअरीला दूध नेऊन द्यावं लागतं. आता आमच्या आबांना या वयात जमत नाही, मलाच सगळं करावं लागतं. तुझं ना माझ्यावर खरं प्रेम नाहीये वाटतं. अगं तेजू तसं नाही. हे बघ, माझं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे. मलाही वाटतं तुला मुंबईत येऊन भेटावं. हो का? मग ये ना मला मुंबईला भेटायला. हा घे माझा ऍड्रेस. ए तेजू, त्यापेक्षा तूच ये ना गावाकडे राहायला. हा हा हा, अजून 2 वर्ष वाट बघावी लागेल तुला. ए असं नको ना ग करू. तुझ्याशिवाय शिवा, अरे एवढं भावनिक व्हायचं नसतं. मी अधूनमधून येतेच ना मामाच्या गावाला भेटायला तुला. तुला खरं सांगू तेजू, आजकाल कशातच मन लागत नाही. सारखी तुझी आठवण येत राहते आणि सारखा तुझाच चेहरा डोळ्यासमोर येत राहतो. हा घे माझा फोटो. या फोटो सोबत खूप गप्पा मारेन मी. ए तेजू, मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. हे बरं केलंस. मी पण तुझा फोटो हृदयाशी लावून ठेवेल. चल शिवा, निघते मी. उद्या आपण इथेच भेटू. हो, इथेच भेटूयात. याच वेळेला ये, नक्की भेटूया. हो. तेजू, गाडी हळू चालव. हो हो. अगं अण्णा कुठे गेलेत? अण्णा बाय तालुक्याला गेले. अगं मला अण्णा सोबत जायचं होतं तालुक्याला. तू कुठे गेला होता? अण्णा तुला विचारत होते. अगं हे काय आहे? अण्णा मला न सांगता कसे गेले? अरे दादा, त्यांनी तुला खूप शोधलं, सर्वांना विचारलं की तू कुठे गेला, पण गावात कुणालाच ठाऊक नव्हतं की तू कुठे आहे. बोंबलली ना माझी सगळी कामं. अरे दादा, म्हणून ते गडबडीत गेले. झाले का मग 1-2 दिवस वांदे आमचे? हाय विश्वास दादा, कसा आहेस तू? आणि हे कधी आले पाहुणे? वंस, तुमच्या आवडीच्या मसाला पुऱ्या गौरीनीच बनवल्यात आणि पोहे बी तिनेच बनवलेत. वहिनी, मला तुमच्या हातची मसाले पुरी आणि पोहे खूप आवडतात. लक्ष्मीताई, पोहे खरंच खूप छान झाले. माझ्या गौराबाईनीच केलेत पोहे दादा. तिच्या हाताला भारी चव आहे. मग प्रश्नच नाही. जकास झाला आजचा नाश्ता. पुरी झक्कास झाली या. ए ना तेजू, काय बघतेस खिडकीतून सारखं बाहेर? आई, मला हे मामाचं गाव खूप आवडतं. निसर्गरम्य आणि शुद्ध वातावरण. बेटा तेजू, शिवबाने ना स्वराज्याची शपथ या रायरेश्वरावरच घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी राजगड इथून जवळच आहे. या रायरेश्वराच्या आणि राजगडाच्या पायथ्याशी आपल्या अनेक पिढ्या गेलेत बेटा. आजोबा, आपल्या ह्या महाराष्ट्राच्या राजधानीत आमच्यासारखे किती मावळे राहतात. हा इतिहास आमच्या नव्या पिढीला समजायला हवा की नाही आजोबा? आम्ही आमच्या शौर्याचा, लढाऊ बाण्याचा आणि आमच्या त्यागाचा, बलिदानाचा इतिहास खरंच समजून घेतला तरच आजची परिस्थिती बदलू शकतो. अन्यथा हे राजकारणी लोक, स्वार्थी लोक वाट लावून टाकतील. आजोबा, तुम्ही ही जी खंत व्यक्त केली आहे ना, ती एकदम खरी आहे. हृदय पिळवटून टाकणारी आहे. आणि आजचं राजकारण ना खूपच घाणेरडं झालंय. त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा काय कमी छळ केलाय आपल्या लोकांनी? बरोबर आहे पाहुणं, तुमचं अगदी बरोबर आहे. मला हा गाव माझंच आहे असंच वाटतं. त्या मुंबईला परत जावंसं वाटतच नाही. तेजस्वी ताई, आई काय म्हणते त्याच्याकडे लक्ष दे ना. काय सारखं बाहेर बघतेस? आपलं स्वतःचं गाव हे सर्वांनाच आवडतं, पण सर्व मुलींचे ते भाग्यात नसतं. बर का मुलींनो? हो, एकदा लग्न झालं नवऱ्याचं गाव तेच आपलं गाव. का ग आई,
दोन्ही गाव आपले का असू शकत नाही? काय हो आजोबा? बेटा, तेजू म्हणती ते बी खरं आणि तू म्हणती ते बी खरं. बर का पोरींनो? लक्ष्मीताई, अण्णासाहेब आज सकाळी तालुक्याला गेलेत, काय विशेष? हो अर्जंट काम असेल म्हणूनच गेलेत, येतीलच आता. आप्पासाहेब, अलीकडे तेजूला गावाची जास्तच ओढ लागली आहे. सारखं गावाकडे जाऊ असं म्हणत असते. पोरीनो पटकन नाश्ता घ्या बरं उरकून. बापू, तुम्ही पोटभर नाश्ता करा. विश्वास कुठे गेलाय? दिसत नाही तो. ते जरा इकडे कधी ते बापू. तो वय गावात गेलाय. आई खरं सांगावं ना मामा, आजकाल हा विश्वास ना. गौरी, जरा गप्प बसाव पोरीच्या जातीला. आई तू नेहमी मलाच ओरडत जा. लक्ष्मी, गौरबाई म्हणतात ते बरोबर आहे. वेळीचा आवर घाला त्याच मी. अप्पा, आई सदा माझ्यावरच ओरडत असते. पोरींनो, नाश्ता झाला की पेटीतून जरा फेरफटका मारून या. गौरबाई, ताई साहेबांनी काय हवं न गळत ते बघा जरा. काय हो अप्पा, आम्ही नाही जायचं का पेठेत? तसं नाही लक्ष्मी, पोरी सोरीसनी बाजारात करायची सवय व्हायला हवी. काय पोरींनो? पण आजोबा, हे घ्या तेजू तुला आणि गौरबाई. नको आजोबा, आहेत माझ्याकडे पैसे. अगं पोरी, लक्ष्मी आली की नाही म्हणून नाही, अगदी आईवर गेलीस बघ. आजोबा, मी सकाळी गौरीची ऍक्टिव्हा देवळात घेऊन गेले होते. आता पेटेत घेऊन जाऊ का? मला ह्या गाडीवर फिरायला खूप मज्जा येते. तेजस्वी, गाडी जरा दमानं चालव बरं. हो मामा, तेजू खूप मस्त गाडी चालवते. राम कृष्ण हरी. या माऊली या. राम कृष्ण हरी, पांडुरंग हरी. बसा बसा. अण्णासाहेबांकडे काम होतं. कुठे आहेत ते? तात्याराव, त्या आमच्या गावच्या आदर्श शिक्षिका आहेत. कधी आलं पाहुणं? काल दुपारी आलो. काय चाललंय? काय म्हणते मुंबई? काय मुंबई म्हणजे नुसती धावपळ. काय अंजली ताई, कशी आहेत? बरं आहे ना? खूप दिवसांनी भेटतोय आपण. लक्ष्मी वहिनी, तुम्ही कशा आहात? पोरी, या म्हातारीची विचारपूस केली नाही तू. आप्पा, रोजच भेटतो ना आपण. बर, कसे आहात आप्पा? अंगाशी. आता कसं वाटतंय? लक्ष्मी, रायबा आणि कुसुमला चहा आणि नाश्त्याला विचार. नको वहिनी साहेब, न्यारी करून निघाला. अण्णासाहेबांना भेटायला आला. मास्तरीन बाय, अण्णासाहेब तालुक्याला गेले. तसं काही विशेष नव्हतं आप्पासाहेब, जरा गावात जाऊन येतो. सांगा अण्णासाहेबांना आम्ही आलो होतो म्हणून. वहिनी साहेब, तेवढा निरोप द्या, आम्ही दोघं आलो होतो म्हणून. रायबा, येत जा अजून मधून घरी. आप्पासाहेब तुमचं आणि शिवाचं लय नाव काढतात. अंजली ताई, तात्याराम, दादा, येतो. आमच्याकडे या चहा पाण्याला. येतो पाहुणं. आत्या येतो. नमस्कार. काय ताई, त्या बँगल्स दाखवा. हात देवाले. हे बघ. ताई तो ब्लू वाला दाखवा. हे बघ, ब्लॅक कलर मध्ये. काय प्राइस आहे याची? 50. ओके, हे बघ. याची 50. हे बघ. हे मॅडम, हे बघा कॉम्बिनेशन छान आहे ना? नाही, ते कलर चांगलं नाही. ठीक आहे, मी हे बघ, ह्या वाल्या. मला ह्या सुंदर आहेत. अरे अण्णासाहेबांची गाडी दिसते, म्हणजे तेजू पण इथेच असणार. आनंद, हा शिव, अण्णासाहेब आलेत का? अण्णासाहेब तर नाही आलेत, मग? पण अण्णासाहेबांची गौरी आणि त्यांच्या घरी आलेली पाहुणी दोघी जणी वर शॉपिंगला गेलेले. अच्छा, म्हणजे तेजू पण आले असणार.
ताई, आईच्या केसाला लावायला ते गोदरेज हेअर ड्राय द्या त्यांना. हा ती सांगते ते द्या. सुट्टे पैसे द्या. गौरी, मी ह्यांना काहीतरी खायला घेऊन येते. तुला काय हवंय? चॉकलेट. आणि तुला? आईस्क्रीम. ठीक आहे, मी आलेच. लवकर येशील. आलीस तू. मला तुला भेटावंसं वाटलं आणि तू लगेच आलीस. मला खूप भारी वाटलं. अरे प्रियांका, छोटा आणि आम्ही इथे सगळे फिरायला आलोय. अशी अचानक भेट झाली की मलाही खूप भारी वाटतं. तेजू, हे जे घडतंय ते काही वेगळे संकेत आहेत असं नाही वाटत तुला? आपण नेहमी सोबत राहावं ही त्याची इच्छा आहे वाटतं. कोणीतरी येतंय. ए, आपण त्याच्या मागे नको जायला, आपण इकडून जाऊयात. गौरीताई, आपल्या गच्चीवरून बघ ना, गाव किती छान दिसतो. हो तेजू, हे गाव तर छान आहेच, पण या गावातले लोक त्याहूनही छान आहेत. मला ना या गावाचं एक वेगळंच आकर्षण वाटतंय. काय बोललीस का? अगं तेजू, लक्ष कुठे आहे तुझं? गावातल्या वातावरणात फारच रमून जाते. काय भानगड आहे? अगं ताई, ती वस्ती बघ ना, किती छान आहे. वेगवेगळ्या रंगाचे झेंडे फडकताना दिसत आहेत तिथे. आमच्या गावच्या प्रगतशील शेतकऱ्याचं घर आहे ते. गौरी, तेजू, चला नाश्ता करायला. आले आई. अगं तेजू, चल ना. हो तू हो, पुढे मी आलेच मागून. बरं ठीक आहे. शिवा, आलीस तू. किती वेळ लावलास. ये बस. शिवा, तुला शहराकडचं जीवन आवडतं का गावाकडचं? तुला खरं सांगू तेजू, शहराचं आकर्षण तर सर्वांनाच असतं, पण काय शिवा? अगं म्हणजे शहरात हे निसर्ग सौंदर्य कुठे आहे? डोंगर, हिरवीगार वनराई, झाडाझुडपांची, पशुपक्ष्यांची, प्राण्यांची तहान भागवत वाहणारी ही नागमोडी नदी. मलाही हे निसर्ग सौंदर्य खूप आवडतं. फक्त निसर्ग सौंदर्यच का? नाही रे शिवा, ही वाहणारी नदी, हा हिरवागार डोंगर, प्राणी, पक्षी
आणि हा हिरवागार निसर्ग सुद्धा मला खूप आवडतो. अजून काय आवडतं? अजून माझा शिवा. खळखळणाऱ्या पाण्यासारखं प्रेम मिळावं ही प्रत्येकाची इच्छा असते. काय बोललीस का तेजू? बघ ना, निसर्ग आपल्याला किती काही गोष्टी शिकवतो. ह्या खळखळणाऱ्या पाण्याकडेच बघ. म्हणजे तुला नेमकं काय म्हणायचंय? माणसाचं जीवन ना ह्या पाण्यासारखं असावं. अडचणींना दूर करून आनंदित राहून एकदम शुद्ध वाहत जावं. तेजू, तू हे थोडं रोमॅन्टिक बोलायचं सोडून हे काय साहित्यिक असल्यासारखं बोलतेस? एखादी कविता म्हण ना. तसं नाही रे शिवा, तू माझ्यासोबत असला ना की मला माझ्या जीवनात रंग भरायला आतुर होते मी. ए तेजू, तुझ्या कवितेचा हिरो मलाच निवडशील ना? चल शिवा, मी निघते. घरी 10 मिनिटं सांगून अर्धा तास झालं तुझ्यासोबत बोलता बोलता. ए तेजू, थांब ना थोडा वेळ. नाही नाही, चल मी निघते. माझ्या तेजूने दिलेली कविता वाचायची राहिली. माझ्या रानफुला, तुझ्या येण्यानं घायाळ होते माझे मन. कळत नाही शिवा, मलाच माझे कुठे हरवले भान. ओढ तुझ्या भेटीची, भिरभिरत मन पाखरू. आस तुझ्या प्रीतीची, सांग स्वतःला कशी आवरू. आठवणीचे आभाळ तुझे, मनावर माझ्या किती किती मी पांघरू. करमेना तुझ्या विना, भावनांना कशा मी आवरू. डोळ्यांचा डोळ्यांशी संवाद पुरे, घे तुझ्या उबदार मिठीत मला रानफुला. करतोस कधी माझ्यासाठी तुझ्या बाहूंचा झुला, माझ्या रानफुला. आकाशाला घालू साद प्रिया, लक्ष साऱ्या जगाचे वेधू प्रिया. विसरून जाऊ दे साऱ्या प्रेमकथा, जिंकून प्रेमाने साऱ्या जगाच्या व्यथा. तुझ्या सवे करू दे मला परिपूर्ण तुझी माझी प्रेमकथा. माझ्या तेजूसाठी. तुझ्या आठवणीचा पूर येतो जेव्हा, व्याकुळ मन हे सखे ग बावरते तेव्हा. तू भेटशील केव्हा मजला, तू भेटशील केव्हा. डोळ्यात तुझ्या ग निसीम प्रीत पाहतो मी, शब्दातून झरणारे जणू संगीत ऐकतो मी. केस तुझे वाऱ्यावर झुलतात जेव्हा, माझ्या आनंदाला पारावार नसतो तेव्हा. तू भेटशील केव्हा सखे, तू भेटशील केव्हा. शेतातील बांधावरती उभी दिसतेस मजला, सत्य असते की दिवा स्वप्नांचा चकवा मजला. कुठेही कुठल्याही क्षणी भेट ना सखे, वाट तुझीच पाहतो प्रत्येक क्षणाला जेव्हा. तू अशीच कधी बांधावर तर कधी झुळझुळत्या ओढ्यावर उभी दिसतेस तेव्हा. तू भेटशील केव्हा सखे, तू भेटशील केव्हा. शिवाने पण माझ्यासाठी कविता केली आहे. अहो ऐका ना, आपल्या शिवासाठी एखादी चांगली मुलगी बघा ना. ते आहे माझ्या लक्षात. तो लहान आहे अजून. तो काय पळून चाललाय का? चांगलं स्थळ आलं की करू. तो तालमीत जातो ना,
म्हणून थोडा अंगाने भरलेला आहे, म्हणून थोडा मोठा वाटतो, बाकी काय नाही. अहो ऐका ना, माझ्या नात्यात एक चांगली मुलगी आहे. बर मग काय करायचं? मुलगी ग्रॅज्युएट आहे, चांगली शिकलेली आहे. आजकाल शिकलेल्या चांगल्या घरंदाज मुली भेटत नाहीत. हे बघ कुसुम, या बाबतीत तू शिवाबरोबरच बोल आणि त्याचा निर्णय काय आहे ते तू मला सांग. आपला शिवा समजदार आहे, त्याचा निर्णय त्यालाच घेऊ दे. तो काय माझं ऐकणार नाही, तुम्हीच त्याच्याशी बोलून घ्या. बरं ठीक आहे, मी बोलून बघतो, पण तू जरा दम काढ. सॉरी, कालपासून फार खुश आहे, काय भानगड आहे? काय आप्पासाहेब आज इकडे कुठं? वर टेकडावरल्या देवळाकडे जाऊन यायचं म्हटलं. होय, काय विशेष? अरे गावातले वर्दळ असतीया, पारावर पण वर्दळ असतीया, म्हणून इथं आले ना मनाला लय शांती मिळते बघ. खरंय आप्पा तुमचं. शिवा, हा, इकडे कशी शांतता असते, मनाला खूप बरं वाटतं. तुम्ही म्हणताय ते खरंय आप्पा. इकडे येणारा प्रत्येक माणूस हा. 10 मिनिटं 20 मिनिटं ध्यान करतो, शांत बसतो, गडबड नाही, गोंधळ नाही, मनाला लय बरं वाटतं शिवा. बरोबर आहे आप्पा, तुम्हाला सांगतो मी सुद्धा रोज ध्यान साधना विपස්සना करत असतो. खरंय, केलीच पाहिजे, प्रत्येकाने केली पाहिजे. अरे बरोबर. खरा माणूस घडतो, प्रत्येकाने विपස්සना केलीच पाहिजे. बरोबर. शिवा, हा, अख्खं आयुष्य गेलं हे समजायला. अरे ध्यान साधनेमध्ये लय भारी वाटतंय, बरोबर आहे आप्पा. शांत वाटतंय, बरोबर. आणि खरा आनंद आहे ना खरं ध्यान साधनेमधून मिळतोय शिवा. खरंय खरंय. बरं आप्पा, चला निघतो मी. बर बर, या. लय गुणाचं पोर आहे, खरंच लय गुणाचं आहे. तेजू, हा, मला एक चिमटा घे ना. का? अगं मला विश्वासच बसत नाहीये तू इथे माझ्यासोबत आली ते. हा, मी आली आहे, पण माझ्यासोबत आजी पण आली आहे, काय? पण तिला दुकानावर बसून आले. अरे वा, बरं झालं दुकानावर बसवलं. ती काय आता इथे येऊ शकत नाही. आणि तुला सांगू, मला ना टेन्शन आलं होतं. मी दुपारी तुला जे खुणावलं ना ते तुला कळलंय की नाही ते. शिवा, तुला माहिती आहे काय? माझा जीव ना तुझ्यात पुरता अडकलाय, आणि तुझा शब्दम शब्द मी माझ्या हृदयात कोरून ठेवलाय. होय का? अवघडच झालं तेजस्विनी देवी. आता का? तुमचं पण काय खरं नाही. म्हणजे आता तुमचं आणि आमचं जमलंय. आणि हो, हे सांगू नको कोणाला. नाही, मी तर सांगणार. अगं लगेच नको, मला भीती वाटते. बरं चल, आता मी निघते, आत्या वाट बघत असेल. तुझ्या त्या आत्याला मी सांगेन ना काय सांगायचंय ते. ठीक आहे, मग बोलवते इथेच. बोलाव, मला माहिती आहे ती इकडे येऊच शकणार नाही. बांधावर घसरड आहे ना. अच्छा, बरं चल, मी येते. उद्या येशील ना? उद्या भेटूयात. तुझ्या आधी येणार, माझ्या देवीचं दर्शन घ्यायचंय ना मला. हा, चल चल चल. हो चल. लक्ष्मी, अगं लक्ष्मी, सकाळ सकाळ कानावर वाईट बातमी आली. काय झालं? आपल्या रायबाचा शिवा. काय झालं शिवाला? अगं तो रायबाचा शिवा कॅनल मध्ये बुडून मरून गेला अशी खबर आली. अण्णासाहेब काय झालं?
अहो आपल्या रायबाचा शिवा कॅनेलमध्ये बुडून मेला. अरे रे, वाईट झालं. अण्णा अण्णा काय झालं अण्णा? तात्याराव, आपल्या रायबाचा शिवा गेला हो. अरे बापरे. काय झालं? तेजू काय झालं? शिवा, मी आले. तेजू 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 शिवा 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 अरे थांब. शिवा तेजू तेजू का पळते? तेजू 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 काय झालं? शिवा शिवा तेजू काय झालं तुला? अगं काय झालं बोल की. शिवा तू 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 तुला काय झालं शिवा? मला नाही काय झालं. तू तू अशी का पळतेस? शिवा काय झालं? तेजू काय झालं तुला? तेजू तुला काय झालं? तू अशी का शिवा, पळते? तू तू तेजू 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 काय झालं? तेजू उठ. तेजू काय झालं? तेजू तेजू काय झालं? तेजू तेजू उठ. काय झालं तुला? तेजूला काय झालं? अगं तेजू उठ. अरे बाबा काय बी झाले नाही. अरे ती प्रेमात आहेत. त्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. मी 4 दिवस झालं बघतोय देवळाकडे ते एकमेकांना भेटतात. त्यांचं ते प्रेमात आहेत. त्यांचं एकमेकांवर लई प्रेम. तेजू 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 उठ. तेजू तेजू उठ. तेजू अगं उठ. तेजू आई शिवा शिवा अरे बंगल्यावर सकाळीच खबर आली की कॅनल मध्ये पडला आणि वाहून गेला. अहो काय सांगता आप्पा, मी तर तालुक्याच्या गावाला गेलो होतो काल. आई माझा शिवा आलाय बघ. कुणी पसरवली ही खोटी बातमी? हे ऐकून माझ्या तेजूला काय झालं असतं तर? अरे मोठमोठ्याने रस्ते झाले. शहर गावाला जोडली गेली. हा शहर जावळ गेली. रायबा अरे ही सोन्यासारखी माणसं कधी जोडली जाणार? हा आप्पासाहेब, तुम्ही म्हणता ते खरे. तेच म्हणायचं मला. ही सोन्यासारखी पोरं अशी एकत्र यायलाच पाहिजे. रायबा दादा आपलं गाव आदर्श गाव आहे. आपलं गाव प्रतिष्ठित गाव आहे. तंटमुक्त गाव आहे. अरे हा प्रेमाचा संदेश आहे ना आपल्याला सगळ्या जगभर पोचवायचा आहे. खरोखर या लेकरांनी खूप मोठा आदर्श निर्माण केला. रायबा अरे जे आपल्याला आयुष्यभर समजलं नाही ते या नव्या पिढीला समजलेलं दिसतंय बघ. आप्पासाहेब, तुमचं म्हणणं मला समजत नाही. नेमकं काय म्हणायचंय तुम्हाला? रायबा तुझा शिवा आणि माझी नात तेजू यांचं प्रेम आहे. नवा विचार आपल्या समोर मांडताना दिसत आहे ते. होय आप्पासाहेब, मला सुद्धा असंच वाटतंय. पण पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही जाती प्रथा, ही वर्ण व्यवस्था, गरीब श्रीमंत भेद अजूनही आडवा येतोच ना. अरे आपला गाव आदर्श आहे, तंटमुक्त आहे. आपण एवढ्यावर थांबायला नको. आपल्या गाव खेड्यातून या नव्या आधुनिक भारताला आपण समतेचा संदेश द्यायला हवा. जाती बनवणाऱ्या लोकांनी लय चालाकी केली बघ. जातीच्या उतरंडीत स्वतःला सर्वात वर ठेवलंय म्हणे आम्ही श्रेष्ठ. ही उतरंड आपल्या लोकांना कळाली नाही बाबा. आपण बी दावणीला बांधलेल्या जनावरागत आहे. आप्पासाहेब, मगाच्या प्रसंगावरून मी पुरता घाबरून गेलो होतो. माझा शिवा उच्च शिक्षित आहे, प्रगत शेतकरी आहे. माझ्या शिवानं आपलं आणि या गावाचं नाव या छोट्याशा वयात लय मोठं केलंय. त्याचा मला लय अभिमान आहे रायबा. म्हणूनच एक गोष्ट सांगतो बघ. आप्पासाहेब, अजूनही आपल्या जातीपातीच्या वादाला, भांडण तंट्याला खत पाणी घातलं जाते. समतेची, राष्ट्र एकात्मतेची आणि ते समृद्ध बनवण्याची कास धरलेली नाही बघ. इथल्या स्वार्थी राजकारण्यांनी
हे सगळं बिघडवलंय. तू काळजी करू नकोस रायबा. शिवा आणि तेजू हे एकमेकांच्या जीवनाचे सोबती वात्याल. मग कोणी बी आडवा आला तरी मी त्याची पर्वा करणार नाही. अरे यामुळेच देश अखंड होईल. हा, सुरुवात आपण करायची नाही तर कोणी करायची रायबा? होय आप्पासाहेब, तुम्ही म्हणताय ते पटतंय मला. हा विचार पुढे घेऊन जाताना समाजात रुजवायलाच पाहिजे. अरे छत्रपती शिवराय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचारच आपल्या देशाला तारणार आहे. अंतर्गत राष्ट्रद्रोह्यांनी पुन्हा डोकं वर काढले. ज्यांनी हजारो वर्ष विषमता देशात कायम राखण्याचा प्रयत्न केला ते कवाच आपलं वर्चस्व सोडणार नाहीत. ते टिकवून धरण्यासाठी ते लबाड बोलून पुन्हा या देशातील लोकांची दिशाभूल करू लागलेत. म्हणून या देशात महापुरुषांच्या विचारांचा जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर आपण अवलंब केला पाहिजे आणि पुढच्या पिढ्यांना राष्ट्रप्रेम आणि एकात्मतेची शिकवण दिली पाहिजे रायबा. होय आप्पासाहेब. फुले शाहूंचा आणि शिवबाचा विचार हा महाराष्ट्राचा. बहुजनांच्या घराघरातून नाद घुमावा त्या सुराज्याचा. मुजरा करीतो हा मानाचा राज शिवाजी अन संभाजीला. मेळ घालुनी मावळ्यांचा हेतू दोहांचा सुराज्याचा. फुले शाहूंचा आणि शिवबाचा विचार हा महाराष्ट्राचा. बुद्ध फुले अन कबीरदासाचा राजा शिवाजी स्वातंत्र्याचा. नायक झाला या रयतेचा ज्योती उद्धारक समानतेचा. लोकराजा शाहू बंधुत्वाचा महानायक भीमन्यायाचा. महानायक भीमन्यायाचा. भाग्यविधाता या भारताचा. भाग्यविधाता या भारताचा. फुले शाहूंचा आणि शिवबाचा विचार हा महाराष्ट्राचा. विचार हा महाराष्ट्राचा. विचार हा महाराष्ट्राचा.